नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण आपल्या पेरूच्या बागेमध्ये आलेलो आहोत आणि आपल्या जो काय 3 एकरचा दुसरा प्लॉट आहे त्यावरती फोम बसून झालेला आहे. साधारणतः एक 5 लाखाच्या आसपास आपले फोम बसलेले आहेत आणि फोम उशिरा बसल्या कारणानं थोडीशी साईज व्हायला पण झालेली सुरुवात झालेली आहे. आता ही साईज जर पाहिली साधारणतः 300-400 ग्रॅमची साईज आहे आणि मार्केटसुद्धा बरं आहे, खूप चांगलं नाही पण बरं आहे. 40, 45, 50पर्यंत मला वाटतं विकते साधारणतः. परंतु जास्त रेट जर भेटले तर आपलं उत्पन्न ह्यावर्षी जास्त चांगलं निघू शकतं आहे आणि मालाची क्वालिटीसुद्धा ठेवणं फार गरजेचं असतं आणि त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागतात. कारण की यावर्षी आपला एक बाग आहे, पहिला 3 एकरचा होता. तो साधारणतः आपण एक जानेवारीच्या आसपास छाटणी केली होती. तो पूर्णपणे फेल गेला, म्हणजे त्याच्यामध्ये छोट्या साईजलाच माल पिकला आणि खराब होऊन गेला आणि जी काही आपलं टनेज, ॲव्हरेज, क्वालिटी हे निघायचं होतं पण ते निघलं नाही. परंतु हा दुसरा जो काही प्लॉट आहे हा मात्र अगदी साधारणतः एक फेब्रुवारीची आपली छाटणी आहे, 1 फेब्रुवारीची. याच्यामध्ये मात्र आपली क्वालिटी आणि झाडांची क्वालिटी असेल, फळांची क्वालिटी असेल, फोमची संख्या असेल, हे खूप चांगल्या पद्धतीने बसले आणि अशा पद्धतीने जर बसलं तर आपलं उत्पन्न चांगलं निघणार आहे. आणि बाकीच्या शेतकऱ्यांच्या बाबतीतही अशाच घटना घडल्यात की ज्यांनी खूप लवकर बागा धरले होते आणि ऊन जास्त उशिरापर्यंत टिकून राहिलं. ह्या 2 घटनेमुळं बऱ्याच जणांच्या बागा फळगळ झाली, साईज झाली नाही आणि जे काही टनेज, ॲव्हरेज, क्वालिटी ह्या सगळ्या गोष्टी मागं पडल्या. परंतु ज्यांनी उशिरा थोड्या बागा धरल्या होत्या त्यांना मात्र निसर्गाची साथ भेटली आणि चांगलं उत्पन्न भेटायला मदत झाली. कारण की आपल्या ते काही 2-3 बागा आहेत त्याच आपण एकाच वेळेस धरत नाही, वेगवेगळ्या टप्प्यात धरत असतो आणि त्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू असतात आणि साईज पण व्हायला लगेचच सुरुवात झालेली आहे. आता काही काही जर फळांचं जवळून पाहिलं आपण तर आपल्याला खूप चांगली साईज दिसून येतात. तर समोरचं एक फळ आहे साधारणतः 300 ग्रॅमपर्यंत गेलेलं आहे. म्हणून असे जर साईज झाली तर आपला मागच्या पिकात जे काही लॉस झाला किंवा कमी पैसे झाले हे पुढच्या पिकामध्ये निघतील आणि त्या दृष्टीने आपल्याला सजग राहता येईल. यापुढे सुद्धा शेतकऱ्यांनी नियोजन करणं फार गरजेचं आहे. कारण की आपला 10x4चा प्लॉट आहे तरीसुद्धा पाहिलं तर अगदी मधून चालता येत नाही अशी परिस्थिती आहे आणि माल पण भरपूर आहे. म्हणून अशाच पद्धतीचं नियोजन राहिलं पाहिजे आणि निसर्गाचा सुद्धा अभ्यास करत शेतीचं नियोजन केलं गेलं पाहिजे.